वानरांच्या सत्तांतराची ही गोष्ट. बदल हा स्थायी भाव, हा मूलभूत निसर्ग नियम सर्व जीवसृष्टी पाळते. पण या सगळ्यांपेक्षा आपण काहीतरी वेगळे आहोत, या वेड्या अट्टहासापायी माणसाने मात्र वेगळ्या वाटा शोधण्याचा प्रयत्न केला. हजारो वर्षांच्या टोळीच्या अस्मितेपासून पुढे काळाच्या ओघात त्याच अस्मितेचं रूपांतर एखाद्या प्रदेशाच्या, एखाद्या राज्याच्या, एखाद्या देशाच्या अस्मितेत नक्कीच झालं. पण या पुराश्म युगापासून आतापर्यंतच्या प्रवासात स्थित्यंतरांवर झालेल्या सगळ्या स्थित्यंतरांवर, चांगल्या वाईट झालेल्या सगळ्याच बदलांच्या परिणामांवर समाजात भरपूर चर्चा होत राहिली. पण बदलाचे परिमाण मात्र ठरवायचेच राहिले. आदी, मध्य, अंत यात पुसट असलेला भेद, पण जडणघडण, पडझड आणि पुनर्घटना यांचा स्पष्ट अधोरेखितपणा आणि तरीही बदलाचा स्थायी भाव यावर विचारमंथन करण्यासाठी विषय मांडतोय. आता काय बदलायचं बाकी आहे? प्रश्नचिन्ह. विषयात असलेला श्लेष समजून घेणं सहज सोपं आहे. एकतर पहिला अर्थ, आता काय काय बदल अपेक्षित आहेत, काय काय बदल होणं अजून बाकी आहे, आणि आता बस झालं, आणखी काय बदलायचं बाकी आहे. पण या दोन्ही अर्थांना समांतर जाणाऱ्या उदाहरणांची दोन विभागांत सुटसुटीत यादी करून फक्त समोर मांडण्यापेक्षा त्या दोन्ही उदाहरणांना धरून त्याच्या मुळाशी असलेल्या संकल्पनेला जर मांडता आलं आणि ती उदाहरणं जर उत्तर म्हणून आली तर विषय सोपा होईल असं मला वाटतं. आणि त्याही पुढे या दोन अर्थांमधून जन्माला आलेला श्लेष आणि त्या श्लेषामधून निर्माण होणाऱ्या दोन जाणीवा परस्पर विरोधी नसून परस्पर संमिश्र कशा आहेत याचा प्रामाणिकपणे आराखडा मांडता येईल. त्यामुळे आता काय बदलायचं बाकी या प्रश्नाचं उत्तर फक्त सद्यस्थितीला साजेसं असं परिपूर्ण जरी देता आलं तरीही ते निष्फळ ठरेल. कारण विषयातला प्रश्नच मला कालातीत वाटतो. विषयामध्ये आलेला आत्ता हा शब्द जरी वरवर सद्यस्थितीची विचारपूस करत असला, चालू वर्तमानकाळ दर्शवित असला, तरी आत्ता या क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी जगाने आतापर्यंत केलेला प्रवास आणि त्या प्रवासाच्या प्रत्येक पावला गणित पडलेले अगणित प्रश्न आणि तरीही बदलाचा स्थायी भाव हे सगळं रीतिवर्तमानकाळ तर दर्शवतं. त्यामुळे आता काय बदलायचं बाकी याचा आपापल्या परीने केलेला विचार आणि आपापल्या परीने शोधलेलं उत्तर इतकाच विषय मला मर्यादित वाटत नाही. तर हा प्रश्नच निर्माण होण्याचं कारण काय, या प्रश्नाच्या मुळाशी असलेले अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरं शोधल्याशिवाय आपल्याला विषयातल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. आणि ते उत्तर मिळाल्यावर ते किती प्रश्नांना जन्माला घालेल या सगळ्याचा विचार करणं मला महत्त्वाचं वाटतं. आणि तो विचार करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बदलाची पूर्वपीठिका समजून घ्यावी लागेल. बदल म्हणजे नक्की काय, तर काय बदल झाला हे सांगण्यासाठी आपण कुठून कुठवर आलो हे सांगता यायला हवं. म्हणजे काय आहे, काय होतं आणि काय होईल यातली तुलना म्हणजे बदल असते. मग तुलना करायची असेल तर किमान दोन गोष्टी असायला हव्या ज्यांची आपल्याला तुलना करायची आहे. मग त्या तुलनेची पूर्वपीठिका परत काय हेही आपल्याला पाहावं लागेल. मग ती तुलना करत असताना व्यष्टी म्हणून असू दे किंवा समष्टी म्हणून असू दे, आपल्याला काय काय बदल अपेक्षित आहेत याची अपेक्षा ठेवणं, ते कधीतरी घडतील अशी अपेक्षा ठेवणं, पण कितीही काळ लोटला तरी ते बदल न घडणं, जगात कितीही बदल होऊ दे आपल्या आयुष्यात त्या बदलांचा काहीच परिणाम न होणं, यामुळे त्याच अपेक्षेचं उपेक्षेमध्ये रूपांतर होणं आणि तरीही त्याच दुःखांना उत्तर म्हणून कधीतरी बदल ते नक्की घडतील असं स्वतःच्याच मनाला समजवत असताना पुन्हा अपेक्षा ठेवणं, सुरुवातीला सांगितलेला परस्पर संमिश्रतेचा निकष इथे सिद्ध होतो. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात काय बदल हवे आहेत याची फक्त सुटसुटीत यादी मांडण्यापेक्षा आता काय बदलायचं बाकी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रवास जर फक्त मृगजळ म्हणून उरू द्यायचा नसेल तर परस्पर संमिश्रतेचा हाच निकष मला सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि पर्यावरण अशा सर्वच प्रतलांवर तपासून पाहावासा वाटतो. मुळात समष्टी सुखी होण्यासाठी, लोकशाही नांदण्यासाठी राजसत्ता, धर्मसत्ता, जातीसत्ता, अर्थसत्ता या सर्वांचं वर्चस्व झुगारून द्यावं लागतं. आणि ते झुगारून द्यायचं असेल तरच आपल्याला सामान्यांना हवे असलेले बदल स्वीकारता येतील. आणि सामान्यांना हवे असणाऱ्या जवळजवळ सगळ्याच बदलांपुढे राजकारणाची भिंत तर आडवी येत असते. राज्य कारभार करणारे बदलतात, कायदे बदलतात, पण तरीही सिंहासनाची हाव मात्र बदलत नाही. मग नक्की काय बदलायचं बाकी हा प्रश्न आपल्यासमोर पुन्हा उभा राहणार, जो राजकारणाच्या बाबतीतही आपल्यासमोर उभा राहतो. विंदांची कविता सब घोडे 12% त्यांच्या इच्छेप्रमाणे मरतच नाही, कारण बदल फक्त वरवरचे असतात, मुळात असलेली सिंहासनाच्या हवेची मानसिकता मात्र कधीच बदलत नाही. पण या सगळ्याला आपणही जबाबदार नाही का? कारण राजकीय आणि सामाजिक घटना परस्परावलंबी असतात. त्यामुळे सामाजिक घटनांचा विचार करत असताना रुसो सामाजिक करारात जसं म्हणतो की सर्वसाधारण इच्छा हा सार्वभौमिक जनसमुदायाचा पाया असतो, पण ही सर्वसाधारण इच्छाच समाजाला अपेक्षित असणारे बदलच चुकीचे असतील तर, म्हणजे जोवर लोक स्वतःच भिन्नतेचा आग्रह सोडायला तयार नसतील तोवर धर्म, लिंग, जात, वर्ण या सर्व भेदभावांमुळे निर्माण झालेली परिस्थिती, आपण स्वतःवर ओढून घेतलेली परिस्थिती बदलण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी त्या सगळ्या बदलांची बेरीज शून्यच राहील. कारण अरुण टिकेकर कालांतरात म्हणतात तसं, समाज बदलाला क्रांती मानवत नाही, उत्क्रांतीच मानवते. मागची पाटी जोपर्यंत पुसत नाही त्यावरच नवीन धडा लिहायला घेतला तर आणखी काय होणार आहे? कारण सांस्कृतिक बदलांची तर आपल्याला फार मोठी परंपरा आहे, पण तरीही विकृती अजून बदलायलाच तयार नाही. म्हणजे
त्याचा विचार करत असताना आपल्याला हे कळतं की बदलाच्या नावाखाली आपण फक्त प्रामाण्य बदललं, प्रामाण्य झुगारून दिलं नाही. एकाचं प्रामाण्य जाऊन दुसऱ्याचं प्रामाण्य आलं. त्याचसोबत पर्यावरणाचा विचार करताना मला वाटतं ग्रीन एनर्जी सारखं अर्थकारणाला धरून आलेलं पर्यावरणाला उत्तर कधीच पुरेसं होणार नाही. कारण जिथे जिथे अर्थकारण असेल, जिथे जिथे फोर्ब्सने सांगितलेल्या ग्रीन बिलियनर्स अब्जाधीश डॉलरची इन्व्हेस्टमेंट असेल, गुंतवणूक असेल, तोवर आपण निसर्गापर्यंत खरंच कसं पोहोचणार? निसर्गाचा विचार निसर्गाच्याच अनुषंगाने करायची गरज आहे. अँथ्रोपोसेंट्रिझम लाथडणं ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे, तरच खऱ्या अर्थानं बदलेल. त्यामुळे विषयाचा गाभा मला उद्विग्नता वाटतो. तो प्रश्न किंवा प्रश्नाचं उत्तर म्हणून वाटत नाही. हीच उद्विग्नता ज्ञानेश्वरांच्या पोटीही आलीच होती, ज्यांना आपण ज्ञानाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणतो. आणि ती उद्विग्नता दूर करताना ज्ञानेश्वरीची पूर्वपीठिका ज्ञानेश्वरांसाठीच रचताना मुक्ताई शेवटी ताटीच्या अभंगात म्हणते, तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपल्या विषयामध्ये दिलेला श्लेष मला या चरणातही दिसतो. समाजामुख होण्यापेक्षा अंतर्मुख होणं हेच उद्विग्नता दूर करण्याचं खरं सूत्र आहे. तेवढं जगूया. आणि अंतर्मुख असताना या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी इथपर्यंतच येऊन थांबतं. ताटीत स्वतःला बंद करून घ्यायला लागणारी उद्विग्नतेचा शेवट पसायदानात होणं बाकी आहे.